राज्यात दिवसेंदिवस परिस्थिती अगदी बिकट होत चालली आहे। रोज कुठे ना कुठे छेडछाडच्या, अत्याचाराच्या घटना घडत असल्याचे समोर येत आहे। यामुळे मन अगदी सुन्न होतं। अशीच एक घटना घडली आहे सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूरमध्ये एका शाळकरी मुलीवर 2 नराधमांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे राज्यात संतापाचे वातावरण आहे। एका माहितीनुसार पीडित मुलगी ही ईश्वरपूर येथील एका शाळेत 8वी इयत्तेत शिकते। ती तिच्या आईसह ईश्वरपूरमध्ये राहत होती। या घटनेच्या दिवशी मंगळवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास आरोपी ऋतिक महापुरे याने मुलीला फोन करून ईश्वरपूरमधील शिराळा नाक्यावर बोलावून घेतले। ती तिथे गेली असता ऋतिक आणि आशिष या दोघांनी तिला दुचाकीवरून एका फाट्यावरील उसाच्या शेतात घेऊन गेले। त्या ठिकाणी दोघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला। पीडित मुलीने त्यांना विरोध करण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र आरोपींनी तिला न जुमानता अत्याचार केला तसेच तिला मारहाणही केली। तेवढंच नव्हे तर त्यांनी त्या पीडित मुलीचे कपडे घेतले आणि तिला विवस्त्रावस्थेत सोडून आरोपी तेथून पळून गेले। घडलेल्या घटनेचा पीडितेला मोठा धक्का बसला, मात्र ती कशीतरी उठली आणि घरी जाऊ लागली। पीडित मुलगी ही विवस्त्र अवस्थेत घरच्या दिशेने चालत जाताना रस्त्यावरील काही जणांना दिसली। त्यांनी तिला लगेच कपडे दिले। यानंतर या घटनेबाबत ईश्वरपूर पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी मुलीला धीर देत तिची विचारपूस करत तिची चौकशी केली। घडलेला सर्व प्रकार पोलिसांसमोर सांगितला। तेव्हाच हा अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला। यानंतर ईश्वरपूर पोलिसांनी लवकर गुन्हा नोंदवला आणि सूत्र हलवत दोन्ही नराधम आरोपींना अटक केली। त्यांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अटक करण्यात आलेल्यांपैकी ऋतिक हा गुन्हेगार असून त्याच्यावर याआधी मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। तसेच त्याच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न, चोरी अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत अशी माहिती मिळत आहे।